सोमवारी 30 मार्च रोजी कोल्हापुरातील महावितरण कंपनीच्या वतीनं 33 केव्ही लाईनच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे। त्यामुळे विद्युत पुरवठा बंद राहणार असल्यानं शहरात पाणी पुरवठा होऊ शकणार नाही। नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन महापालिकेनं केले। महावितरण कंपनीच्या वतीनं सोमवारी 30 मार्च रोजी 33 केव्ही लाईनच्या देखभाल दुरुस्तीचं कामकाज हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे या दिवशी विद्युत पुरवठा बंद राहणार असल्यानं पाणी उपसा होऊ शकणार नाही। त्यामुळे शहरातील ए, बी, सी, डी आणि ई वॉर्डसह संलग्नित उपनगर आणि ग्रामीण भागातील नळ कनेक्शन धारकांना होणारा दैनंदिन पाणी पुरवठा सोमवारी बंद राहणार आहे। मंगळवारी 31 मार्च रोजी होणारा पाणी पुरवठा अपुरा आणि कमी दाबानं होणार आहे। यात ए आणि बी वॉर्डसह शहराच्या अंतर्गत येणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंग रोड, साने गुरुजी वसाहत, राजे संभाजी नगर, क्रशर चौक, आपटे नगर टाकी परिसर, राजोपाध्ये नगर, कनेरकर नगर, क्रांतिसिंह नाना पाटील नगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पानंद, टेंबे रोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड, मंगळवार पेठेतील काही भाग तसंच संपूर्ण सी, डी वॉर्ड अंतर्गत दुधाडी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रह्मपुरी, बुधवार पेठ तालीम परिसर, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेजरी ऑफिस, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी, देवल क्लब याबरोबरच ई वॉर्ड अंतर्गत खानविलकर पेट्रोल पंप परिसर, शाहूपुरीतील 5वी, 6वी, 7वी आणि 8वी गल्ली, कुंभार गल्ली तसंच बागल चौक या भागांचा समावेश आहे। नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आले।